नमस्कार. दिलखुलासमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याशी बोलण्याकरता खास आपण आमंत्रित केलेलं आहे तरुणांचं स्फूर्तिस्थान आणि माजी सनदी अधिकारी, शिक्षण क्षेत्र असो, प्रशासन असो, समाजकार्य असो, अशा अनेक क्षेत्रामध्ये स्वतःचा एक प्रभावी ठसा उमटवलेलं व्यक्तिमत्व अविनाशजी धर्माधिकारी. सर, स्वागत तुमचं आजच्या कार्यक्रमात. मला आजच्या कार्यक्रमात आपल्याशी बोलताना विशेष आनंद असा होतो आहे की माझ्यासारख्या अनेकांना आपल्या करिअरमध्ये ज्यांनी खूप प्रोत्साहन दिलं, स्वतःच्या करिअरमधून म्हणा, स्वतःच्या अनुभवातून म्हणा, तर अशांपैकी मी एक आहे की तुमच्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही मागची 2-3 दशकं आमच्या क्षेत्रामध्ये वाटचाल करत आलेलो आहोत. मला खरं तर अविनाशजी आठवतात ते माझ्या शाळेच्या दिवसांपासून, जेव्हा 4 वर्षांनी तुम्ही आम्हाला सिनियर होतात, 4 ते 5 वर्षांनी तुम्ही ज्ञानप्रबोधिनीमध्ये होतात. आम्ही इंग्लिश स्कूल टिळक रोडला होतो. पण मला तिथून सुरुवात नाही करायची. मला अशा एका क्षणापासून सुरुवात करायची की ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलात. तो निर्णय होता भारतीय प्रशासकीय सेवा सोडण्याचा. आणि त्या क्षणाच्या आधी काही दिवस मला आठवते, त्याप्रमाणे मी तुमच्या कार्यालयामध्ये नेहमीच येऊन बसायचो, मुख्यमंत्र्यांच्या उपसचिवांच्या कार्यालयामध्ये, आणि तुम्ही कसं लोकांना त्यांच्या अडचणींमध्ये मदत करता हे बघायचो. तर त्या क्षणाबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे, त्याची कारणं विचारायची आहेत, आणि मग तिथून मी थोडंसं मागे जाईन आणि मग तुमच्या करिअरबद्दल आपण बोलूयात. तसं मला तो क्षण सांगायलासुद्धा थोडंसं मलासुद्धा मागे जावं लागणार आहे. त्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिकतानाच माझ्या वयाच्या 16व्या वर्षी आपण रूढार्थाने ज्याला करिअर म्हणतो, तर माझं ठरलं आपलं करिअर काय. माझ्या मनातलं त्याही वेळचं नाव भारताचा कार्यकर्ता, की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे. खरंच वयाच्या 16व्या वर्षी आयुष्याला पडलेलं स्वप्न आहे भारत मातेची सेवा. मी माझ्या करिअरचा विचार डॉक्टरच होईन का, इंजिनियरच होईन का, मग पैसे किती मिळवेल, नोकरी कुठली मिळेल, IAS होईन का कधी, या भाषेत केलेलाच नाही आहे. या प्रेरणेने आधी 10 वर्ष भारतभर काम केलं, आणि कदाचित आपण त्यावर नंतर थोडंसं बोलू. ते काम करताना मलाही IASचं क्षितिज दिसलं. मला असं वाटलं की अंतःकरणामध्ये आग देशाच्या कार्यकर्त्याची, पण हातातले अधिकार IASचे आले तर आपल्याला काम जास्ती करता येईल. म्हणून मी परीक्षा दिली आणि IAS झालो. IAS झाल्यावर मनाशी ठरलेलं होतं की आपण काही सगळं आयुष्य IASमध्ये म्हणजे सिव्हिल सर्व्हिस शासकीय सेवेत काढणार नाही. मनाशी मुळात स्वतःशी ठरलं होतं कलेक्टरशिप करायची आणि मग राजीनामा द्यायचा. कलेक्टरशिप कारण अजूनही जिल्हा हे देशाचं एक परिपूर्ण युनिट आहे, आणि तुम्ही एकदा जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून प्रशासन हाताळलं की तुम्हाला एकूण विधिमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका, घटनात्मक कार्यपद्धती, लोक आणि प्रशासन, लोक आणि लोकप्रतिनिधी यांचे संबंध, लोक आणि मीडिया, आणि असं सगळं करत देशाचं हित आधुनिक काळात कसं करायचं ह्याची ग्रीप येते. म्हणून ठरलं होतं कलेक्टरशिप करायची आणि सोडायचं. ॲक्च्युली कदाचित आता गंमत वाटेल ऐकताना, मुळामध्ये IAS झालो तेव्हासुद्धा आधी कित्येक काळ जॉईन करण्याचं पण ठरलेलं नव्हतं. पण सुदैवाने मला त्यावेळेला एकाहून एक त्यावेळचे महान, आम्ही पण ज्यांना रोल मॉडेल म्हणतो असे अधिकारी भेटले. त्यांनी मला समजावून दिलं की निवडला गेलायस तर सिस्टीम जॉईन कर, आणि सिस्टीम हा तुझा शत्रू नाही आहे, सिस्टीम हे तुझं साधन आहे. त्यामुळे अधिकारी म्हणून तुझं कौशल्य आहे की त्या सिस्टीमचा वापर लोकांच्या हितासाठी कसा करशील. हे पटल्यामुळे मी जॉईन केलं आणि म्हणालो तसं ठरलेलं होतं कलेक्टरशिप. कलेक्टर रायगडचा होतो आणि शासनाची 10 वर्ष मला न मागता एकाहून एक उत्तम पोस्ट मिळत गेल्या. अशी एक दंतकथा, म्हणजे त्याला दंतकथा म्हणायचं की नाही माहीत नाही, पण तुमच्याविषयी असं सांगितलं जातं की ज्ञानप्रबोधिनीमध्ये तुम्ही ईर्षेला पडून या सिव्हिल सर्व्हिसमध्ये मी सिलेक्ट होऊन दाखवतोच, असं तुम्ही कोणाचं आव्हान वगैरे स्वीकारलं होतं? त्याला अगदी मी त्याला ईर्षा किंवा असं नाही, पण असं एक ट्रिगर म्हणतात, एखादी ठिणगी असते. आता मी ती 10 वर्ष म्हणजे ही वर्ष 75 ते 86 आहेत. एक आपल्याला भारताचा कार्यकर्ता व्हायचा आहे प्रेरणेने झपाटल्यासारखी कामं करत होतो. माझं एकीकडे शिकत होतो आणि ते पदवीपासून PhD पर्यंतच होतं. पण कार्यकर्ता होण्यासाठी वेळ असावा म्हणून मी ती मेडिकलची लाईन सोडली. अन्यथा मूळ योजना होती मेडिकल. माझं बायोलॉजी चांगलं होतं, सायन्स चांगलं होतं, मॅथ्स होतं, मला सर्व आवडतं, अजूनही आवडतं, आणि आता म्हणायला काही जात नाही विशेषतः. पण त्यामुळे आधी मी कॉमर्सला गेलो.
पुढे तर आर्ट्सला गेलो आणि इतिहास आणि अर्थशास्त्रमध्ये आधी मास्टर्स, मग MPhil PhD वगैरे सगळे. 3 मास्टर्स हो. रादर, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, इकॉनॉमिक्स. मग ते करताना एकीकडे ग्रामीण विकासाच्या प्रकल्पांमध्ये होतो, देशभर प्रवास करत होतो. मी शरद जोशींच्या बरोबरच्या शेतकरी आंदोलनात होतो, तुरुंगात गेलेलो आहे. तर आपल्याकडे ह्या सगळ्याला घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणे म्हणतात ना. तर मी युवक संघटना पण बांधत होतो. आता ती युवक संघटना म्हणजे माणसं जोडण्यातलं एक सूत्र आहे की ते एका घरातले झाले पाहिजेत सगळे. त्यामुळे समजा आम्ही जे युवकांचं काम करत होतो त्याच्यात एखादा कोणी कार्यकर्ता काही कारणाने नाही आहे किंवा आजारी पडला आहे, तर आम्ही घरी जाऊन भेटायचो. तर आम्ही अशा एका कार्यकर्त्याला भेटायला गेलो होतो. त्यावेळेला त्याच्या वडिलांनी माझी कंप्लीट बिनपाण्याने केली की तुम्ही एक तर स्वतः तुमचं धड नाही, तुम्हाला तुमचं काय नीट करता आलं नाही आणि आता आमच्या मुलांना बिघडवत आहे. आम्हाला पहिले आमच्या मुलांच्या पोटापाण्याचं बघू दे, तुमच्यात काय असेल तर तुमचं काय ते बघा. पुणे खास. आणि एका टप्प्यापर्यंत मी त्यांचं शांतपणे एक संयमाने ऐकून पण घेत होतो. आधी मी त्यांना शब्दात नीट सौम्य सांगायचा प्रयत्नही केला की ह्या ज्या कार्याला लागलो आहे हे काय आम्हाला आमचं येत नाही किंवा आमचं करिअर, आमचा पैसा जमणार नाही म्हणून नाही आहे, काही एक स्वप्न आहे वेगळं, ते ह्या देशाबद्दलचं आहे. इनफॅक्ट वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडचं आहे. पण ते त्या दिवशी जे टॉप गिअरमध्ये होते कशाचं काय ऐकून घ्यायलाच तयार नाही. म्हणून मी एका टप्प्यानंतर त्यांना म्हणालो की तुम्ही कोण आहात? तर ते एक सरकारी खात्यामध्ये एक कर्मचारी होते. मी म्हणालो की मी मनात आणलं तर पुढच्या एका वर्षामध्ये मी IAS होऊ शकतो. ही ट्रिगर आहे ती. म्हणजे असं केवळ त्यापायी असं नाही, पण खास मराठीतल्या त्याला शब्द खुन्नस की आम्ही जे देशकार्य हाती घेतलं आहे ते काय आम्हाला काही दुसरं जमत नाही, आमचं करिअर, आमचा पैसा म्हणून नाही, आम्हाला याचं महत्त्व कळलं आहे म्हणून बुद्धीसहित सर्वस्व ह्यामागे लावतो. असा तो एक ट्रिगर आहे. म्हणजे असं ते काही चॅलेंजवर घेतलं किंवा त्याच्यानंतर पुढचं सगळं लगेचच घडत गेलं. खरंच घडत गेलं. ॲक्च्युली तेव्हापासून मी उलट आजपर्यंत म्हणत आलो की एकतर जन्मात मी कधीही परीक्षा, पदवी आणि मार्कांसाठी अभ्यास केलेला नाही. माझ्या अभ्यासामागची प्रेरणा नंबर 1वर आहे, पर्सूट ऑफ नॉलेज, ज्ञान साधनाच. आणि त्याच्याच बरोबरीने नंबर 2 की मला जर देशाचा कार्यकर्ता व्हायचा असेल तर मला मुळात देश काय आहे, जनसामान्यांच्या समस्या काय कळल्या पाहिजेत. पदवी आणि मिळालेले मार्क हे बाय प्रॉडक्ट आहेत, IAS सहित. म्हणजे मी IASसाठी सुद्धा असा वेगळा अभ्यास असा केलेला नाही. पण त्याच्यामध्ये IAS झाल्यानंतर जॉईन व्हायचं की नाही हा एक डायलेमा कायम होता. पहिला अनेक काळ होता. पहिला अनेक काळ. एक म्हणजे हे जे युवक संघटना, ग्रामीण विकास, मुक्त पत्रकारिता त्या काळातली, ती पत्रकारितासुद्धा केवळ पत्रकारितेसाठीची पत्रकारिता नव्हती किंवा पोटापाण्यासाठी तर त्याहून नव्हती. देशाच्या प्रश्नांचा अभ्यास करायला. त्या वर्षांच्यामध्ये मी निदान 25 वेळा काश्मीरला गेलेलो आहे आधीही. पंजाबमध्ये त्या काळामध्ये खालिस्तान चळवळ फोफावलेली होती, त्या होतो. नुसता नाही, आम्ही त्या काळात पदयात्रा केल्या. सौ धर्माधिकारी तर 2 वर्ष फार भिंडरावाले फेजच्या काळात राहून राष्ट्रीय एकात्मतेचं काम करत होत्या. आसाममध्ये परकी घुसखोरांविरुद्धचं आंदोलन होतं, मी त्याच्यात सहभागी होतो. त्यामुळे त्या घेतलेल्या कामावरची एक श्रद्धा होती, दुसरं कुठल्याही करिअरचं असं. म्हणून डिलेमा होता की उदाहरणार्थ समाजाला केवळ सांगायला की हे बघा मी IAS पण होऊ शकतो, पण हे काम हाती घेतलं आहे, म्हणूनचा होता डिलेमा. पण झालो. मी म्हणालो तसं तिनयकर सर, सुक्तनकर सर, हे जलतज्ञ माधवराव चितळे, त्यावेळी पंतप्रधानांचे सल्लागार होते डॉक्टर वसंतराव गोवारीकर, त्यांना तर मी बाबाच म्हणायचो. आणि दिल्लीत असलो तर त्यांच्या किंवा माधवराव चितळ्यांच्या घरी मुक्कामाला असायचो. या ज्येष्ठ व्यक्तींनी, BG देशमुख सर, ह्यांनी मला समजावून सांगितलं की IAS होणे, मी खरंच मान्य करतो आहे की तरीसुद्धा IAS झालो त्यावेळेपर्यंत मला काय चीज असते खरंच, आणि पोटे ह्याचं पूर्ण भान नव्हतं मला सांग. पण या ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितल्यामुळे पटलं. पण ते म्हणाले तू आत शिर, सिस्टीम समजावून घे आणि नंतर एका योग्य टप्प्याला तुला वाटलं तर पुन्हा बाहेर पड. मी आजपर्यंत त्यांचा कृतज्ञ हे सांगण्याबद्दल. त्यामुळे तो डिलेमा दूर व्हायला पहिले 4-6 महिने लागले, पण तो झाला दूर. अविनाशजी, तुम्हाला तुमच्या IASच्या काळामध्ये विविध रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे तुमचे विविध ठिकाणी CEO म्हणून काम केल्याचे अनुभव असतील, त्याच्या आधीचंही तुम्ही जॉईन झालात त्यावेळेचे अनुभव असतील, पण त्याच्यानंतरच्या काळात तुम्ही कलेक्टर जेव्हा झालात, कारण कुठल्याही सनदी आयुष्याच्या टप्प्यामध्ये, सनदी अधिकाऱ्याच्या करिअरमध्ये कलेक्टर होणे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, हा अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तुम्ही पुण्याला ॲडिशनल कलेक्टर होतात, रायगडचे कलेक्टर होतात आणि नंतर मग तुम्ही CM ऑफिसला डेप्युटी सेक्रेटरी होतात. पण मुळात जनतेच्या गाऱ्हाण्यांसंदर्भात एक कंप्लीट पर्स्पेक्टिव्ह बदलून जाणं असं जे म्हणतात, तो तुम्हाला नेमका कसा अनुभवायला मिळाला
त्याच काळात मी जे काही माझं जे काही अवलोकन किंवा माझं जे काही बघणं होतं तुमचं करिअर, की जे आम्ही आदर्श म्हणून बघतो आणि बघायचो, पॉलिटिशियन्सच्या प्रेशरचा सुद्धा तुम्हाला खूप त्रास झाला. आणि त्याच्या आधी तुम्हाला असं वाटलं नाही की आपल्याला नाही हे एवढं प्रेशर सहन होतं आहे किंवा कशा करता एवढं प्रेशर घेऊन इथे काम करायचं? कारण तुमच्या व्याख्येमध्ये, तुमच्या उद्देशामध्ये या प्रकारच्या अशा एन्व्हायरमेंटचं कुठे ताळमेळ बसत नव्हता. काय वाटतं तुम्हाला त्याच्याविषयी? छान आहे, थँक्यू ह्या प्रश्नाबद्दल. मी तुमच्या प्रश्नातल्या एका शब्दात फक्त छोटा बदल करेन. मला पॉलिटिकल प्रेशरचा त्रास नाही झालेला कधीच. त्रास करून घेण्यावर अवलंबून आहे, मला नाही झालेला. इतकंच काय, मी खरोखरच प्रामाणिकपणे म्हणतो आहे की पॉलिटिशियन्सकडे पण एक शहाणपण असतं. त्यांना पण वेगाने काम करणारा अधिकारी हवा असतो. एवढं मी किमान म्हणतो महाराष्ट्रातल्या तर सर्व पक्षांच्या पॉलिटिशियन्सकडे हे शहाणपण आहे. कधीतरी क्लॅशेस उडतात, त्याचे परिणाम आहेत. पण तरी मुळात जर गेलो तर आपण लोकशाही देश आहोत आणि लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे एक चाक आहे रथाचं, सरकारी अधिकारी हे दुसरं चाक आहे. ते दोन्ही एकत्रितपणे काम केलं तरच विकासाला गती मिळणार आहे. यामध्ये सुद्धा प्रायमसी प्रथम कोण, तेव्हाही माझ्या मनात शंका नव्हती, आजही नाही, की लोकप्रतिनिधीचं स्थान प्रथम आणि आधाराचं आहे. याचा अर्थ सरकारी अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधी किंवा पॉलिटिशियन्सचं बेकायदेशीर ऐकण्याचं बंधन नाही. तसं लोकप्रतिनिधी किंवा पॉलिटिशियन आणू शकतात असंही नाही, पण रोल कळायला पाहिजे, या खेळाचा रोल कळायला पाहिजे. तर तो मी सरकारी अधिकारी असण्याच्या काळामध्ये खेळलेलो आहे नीटने. मला वाटतं की कोणत्याही दोन माणसांमध्ये कधीही 100% पटत नसतं, जो क्लॅशेस अटळच आहेत. त्यामुळे मी लगेच त्याला त्रास नाही म्हणत. एक गोष्टींकडे बघण्याचा राजकीय पुढाऱ्याचा म्हणून एक पर्स्पेक्टिव्ह आहे आणि सरकारी अधिकाऱ्याचा म्हणून आहे. बरं, ते सरकारी अधिकारी म्हणणार मी राज्यघटना, कायदे ह्याच्या चौकटीत राहून मी करणार. पण जो राजकीय पुढारी आहे त्याला लोक सांभाळायचे आहेत, कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, त्याला प्रसंगी थोडं आपली मराठीतलं 19-20 थोडेशाचे अशा मेळातून घडतं ते. पण मी खरंच म्हणतो आहे, आपल्याला कसा वेळ आहे त्यानुसार वाटल्यास आणखीन एखाद दुसरे किस्से सांगेन. अगदी. पण मला खरंच म्हणतो की असा काही पॉलिटिशियन्सपासून त्रास झाला असं नाही आहे. 10 वर्षाच्या करिअरमध्ये एका बाजूला न मागता मला एकाहून एक उत्तम पदं मिळत गेली. एकूण करिअरमध्ये असं एकदा पद त्या IAS अधिकाऱ्याला मिळालं तर त्याला त्याचं करिअर उत्तम धन्य झाल्यासारखं वाटतं, अशी मला 10 वर्ष न मागता मिळत गेली. त्या 10 वर्षांमधले सगळे मुख्यमंत्री ते वेगवेगळ्या पक्षांचे आहेत, सत्तेत आलेले पक्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणातले सगळे. पण असं मला त्रास झाला की उलटं काम करण्याच्या इच्छेला उलटा वावच मिळालेला आहे प्रत्येक प्रत्येक जागेवर. असं सांगतो मी, प्रत्येक जागेवर. आत्ताच्याही महाराष्ट्राच्या राजकारणात काही जणांची नावं काहीशी बदनाम झालीत, पण वैयक्तिक पातळीला माझे त्यांचे अनुभव चांगले आहेत. वैयक्तिक पातळीच म्हणजे मी अधिकारी असताना असं कधी काही त्यांनी दबाव आणला का, तर नाही आणलेला. फार तर फार मी म्हणेन तुमची पहिली 1-2 किंवा 4 वर्ष हे तुम्ही कणखरपणे दाखवून द्यायला लागतं की मी काय गैरगोष्टी मी करणार नाही, मी गैरदबाव ऐकणार नाही. पण मी कोणाचं दुसऱ्याचं ऐकून आणि पार्शालिटी करून किंवा का जातपात पाळून किंवा काहीतरी स्वतःच्या हितात, म्हणजे उदाहरणार्थ काही अधिकारी आपण खूप स्वच्छ आणि तडफदार असल्याचा शो करतात. हळूहळू त्यांची कुंडली कळतेच आणि ते त्यांचे पावलं फक्त स्वतःचा रेट वाढवण्याचे असतात. हे कळतं, जनतेला पण कळतं, लोकांनाही कळतं. पण तुमचं नाणं जर स्वच्छ असेल, वागणं पारदर्शक असेल तर हळूहळू लक्षात येतं, मग नाही नॉर्मली होतं. तेव्हा 10 वर्षाच्या काळात एकदा घडलं की 2.5 महिन्याच्या काळात माझ्या 3दा बदली होऊन 4 पोस्टिंग्स मिळाली. का झालं होतं असं? रत्नागिरीचा CEO होतो, त्यावेळेला बॉडी नव्हती, त्यामुळे प्रशासक होतो. मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक होते आणि त्यांनी पाटील कमिटी रिपोर्ट पंचायत राजचा, तर त्यांनी महाराष्ट्रात पंचायत राज यंत्रणेचं कारभार सुधारण्याची अनेक पावलं टाकली, ती उत्तमच होती. त्यासाठी ॲक्च्युली कोकणच्या विकासाचा एक आराखडा तयार करायला मला सहभागी होता आलं होतं. आणि त्यांनी तर मुख्यमंत्री असताना दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातल्या कार्यक्रमात जाहीर माझं नाव घेऊन उल्लेख केला होता की कोकण त्यातला पाण्याचा प्रश्न, म्हणजे कोकणच्या जमिनीचं पाणी झिरपून जातं तर काय करूयात, असं मी एक पॅटर्न तयार केला होता. तेव्हा कामाला वाव तर मिळालाच होता. पण 73-74व्या घटनादुरुस्तीनुसार निवडणुका आल्या. त्या निवडणुका निवडून आल्यानंतर जे कोण ते सत्तेत आले त्यांना मी नव्हतो खपत, उडाले क्लॅशेस आणि त्यातून दबाव वाढले. ॲक्च्युली मुख्यमंत्री स्वतः काय किंवा त्यावेळचे वरिष्ठ अधिकारी माझी बदली करायला तयार नव्हते. पण नाही म्हणलं तरी ताण जेव्हा इतके वाढले तेव्हा वरिष्ठ आणि स्वतः मुख्यमंत्री मला म्हणले की तिथे ताण ठेवून भांडत बसण्यापेक्षा ह्यांना जर तुम्ही नको झाले असाल तर तुमच्यासारखा अधिकारी मला हवा आहे.
म्हणून त्यांनी मला विदर्भात पोस्टिंग दिली. अमरावतीला होतो. आणि मग तेवढ्यामध्ये एक प्रश्न उद्भवला की पुण्यात साक्षरता चळवळ चालू होती, ती अधिक चांगली कशी चालेल असा पुण्याचे नेते स्वतः शरद पवार ह्यांचे विचार विनिमय झाला, तर ह्याला आणा म्हणून. तर मला असं नंतर सांगण्यात आलं की मला अण्णा म्हणताना माझ्याविषयीचा एक फीडबॅक दिला गेला की आणा ह्याला, पण हा कोणाचं ऐकत नाही हे लक्षात ठेवा. तर वरिष्ठ नेतेसुद्धा त्यावेळी म्हणाले की हे आम्हाला माहिती आहे, पण म्हणजे मुद्दा त्यातल्या कोणाचं ऐकत नाही म्हणजे असं काही वशिलेबाजीनी करेल अशातलं नाही. तर आत्ता तुम्ही म्हणालात तसं पुण्यातसुद्धा मला फुल टेन्युअर होती आणि असे काही माझ्यावर दबाव किंवा बघून घेतो किंवा असं वगैरे काही नाही आहे. आणि कायद्याने चालताना जो कोणी त्याच्यामध्ये आला त्याचं जातपात धर्मपंथ काही न पाहता घ्यायची ते ॲक्शन मी घेतलेलीच आहे. तर त्याच्यात झाले बरं. तरी त्या काळातल्या बाकीच्या बदल्या दरवेळी अधिक चांगली पोस्टिंग देण्याकरता की पुण्यात यासाठी आणलं तर महाराष्ट्राचं महिला बाल कल्याण आणि अपंग पुनर्वसन खातं, ती जागा रिकामी होती, ती मला देण्यात आली. म्हणजे मी एका वेळी संपूर्ण राज्याच्या महिला बाल कल्याण खात्याचाही संचालक होतो आणि पुण्याला ॲडिशनल कलेक्टरही होतो. किंवा माझ्या पहिल्याच प्रमोशनच्या वेळी स्वतः मुख्य सचिव सुखतनकर सर यांनी मला उचलून घेतलं पर्सनली की मुख्य सचिवांचं कार्यालय सांभाळायला हा यावा. मग केवढी शिकण्याची संधी आहे मोठी. आणि सुखतनकर सरांना माझी इतिहास किंवा लेखनाची पार्श्वभूमी माहिती होती म्हणून त्यांनी मला महाराष्ट्राच्या पुराभिलेख विभागाचा संचालक म्हणून नेमला. आणि ह्या मिळालेल्या संधीच आहेत ह्या एकाहून एक. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला म्हणजे मुख्य सचिवांच्या कार्यालयातही काम करायला मिळणं आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातही काम करायला मिळणं, मला वाटतं या दोन्ही अतिशय मोठ्या संधी आहेत. पण ज्या क्षणाला, पुन्हा आपण त्या मुद्द्याकडे येऊ, ज्या क्षणाला हे मनातून ठरलं की आता 10 वर्ष सर्व्हिसमध्ये झालेली आहेत, मला वाटतं 86-87ला तुम्ही हा निर्णय घेतला. 86ला निर्णय 96 आणि सोडलं 96ला, बरोबर 10 वर्षानंतर. तर या 10 वर्षाच्या काळानंतर युती सरकार त्यावेळेला होतं, मनोहर जोशींचे आपण उपसचिव होतात. त्या काळामध्ये तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न नाही झाला जेव्हा तुम्ही निर्णय घेतलात राजीनाम्याचा त्यावेळेला? काही ज्या निवडक ज्येष्ठ जणांशी मी सतत मधल्या काळात संपर्कात असायचो किंवा सल्ला विचारायचो, त्यांना कल्पना होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी मी ज्या दिवशी त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला तर ते म्हटले, मला अनेकदा म्हटले की तुम्ही थांबा, तुमच्यासारख्यांची गरज आहे. कदाचित त्यांना आधी क्षणभर वाटलं असेल की मी तिथे समाधानी नाही की काय, तसं नव्हतं. पण स्वतः मुख्यमंत्री म्हणाले होते. तसं ह्या पलीकडे कोणी मला फारसं सांगण्याचं नाही. याचं कारण अनेक ज्येष्ठांशी ठरून पुढच्या योजना ठरलेल्या होत्या, त्या जेवढ्या माहिती होत्या की हा का देतो आहे. तर माझ्या राजीनाम्यात असं काही निगेटिव्ह नाही आहे किंवा मी सरकारी यंत्रणेला कंटाळलो किंवा माझ्यावर लोकांना अनेकदा अजूनपर्यंत वाटतं आता 20-20 वर्ष झाली, बरं नुसती 20 नाही, मी 23 वर्ष युवकांनी आपलं करिअर घडवताना स्पर्धा परीक्षा देऊन स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी होण्यासाठी जावं यासाठी काम करतो आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला चांगलं म्हणता येईल, यश आहे. तरी लोकांना वाटत राहतं ह्यांनी स्वतः सोडलं या अर्थी काहीतरी. अनेक जण माझी ओळख करून देताना वाक्य वापरतात की पण तिथे पटलं नाही म्हणून धर्माधिकारी साहेबांनी तडकाफडके राजीनामा दिला. मला सारखा खुलासा करायला लागतो की असं अजिबात नाही. माझं छान चाललेलं होतं, थांबलो असतो तर आजही मला माहिती आहे की मी कुठेतरी निश्चितपणे चांगल्या पदावर असतो. पण एक स्वतःशी ठरलेलं होतं, समाजाचं देणं आहे म्हणूनचा दिलेला राजीनामा आहे. तर काही म्हटले होते, म्हणणाऱ्यात मनोहर जोशी होते, पण एकदा सरांशी बोलणं झालं की हे करायचं आहे तर ते म्हणाले ठीक, मग माझ्या तुम्हाला शुभेच्छा. मला असं वाटतं अविनाश धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी राजकारणामध्ये सुद्धा उडी घेतलेली होती. 2 राजकीय पक्षांशी त्यांचा संबंध आलेला होता. अण्णा हजारेंसारख्या मोठ्या माणसाच्या, मोठ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या सामाजिक चळवळींशी त्यांचा जवळचा संबंध होता. या सगळ्या गोष्टींविषयी आणि अर्थातच त्यातल्या काही समज, गैरसमज, दंतकथा या सगळ्याविषयी आपण त्यांना विचारणार आहोत. त्याच्या आधी आपण परत एकदा घेऊयात अगदी छोटीशी विश्रांती.